आपण बघतोय एबीपी माझा. उद्या महाविकास आघाडीसह मनसेचा मोर्चा निघणार आहे. उद्याच्या मोर्चादरम्यान विरोधक आपली भूमिका स्पष्ट करतील. तर जोपर्यंत मतदार याद्यांमधील बोगस मतदार वगळत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी भूमिका विरोधकांनी मांडलेली आहे. या संदर्भात ठाकरेंची शिवसेना याचिका दाखल करणार आहे. मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करून सुधारित मतदार याद्या येईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी करण्यात आली आहे. तर उद्या हा मोर्चा आहे ज्याची तयारी काल करण्याच्या दृष्टीने एक बैठक देखील पार पडलेली आपण बघितलेली होती. आणि आता सुधारित मतदार याद्या येईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी जी आहे ती करण्यात आली आहे. आणि आता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत बातम्यांचं अर्धशतकमध्ये. मुंबईत काल राज्य सरकारसोबत बैठक आटपल्यावर बच्चू कडू नागपूरमध्ये दाखल. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिकांकडून बच्चू कडूंचं जल्लोषात स्वागत. दगाफटका कराल तर कोणालाही सोडणार नाही, कडूंचा इशारा. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर अखेर तोडगा निघाला. 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेऊ, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडून आता उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय. समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशींची नियुक्ती. येत्या 6 महिन्यात समितीला अहवाल सादर करण्याचे सरकारचे आदेश. नागपूर पोलिसांनी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टींसह शेकडो आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. बेकायदेशीरपणे महामार्ग अडवून नागरिकांची गैरसोय केल्याचा ठपका. सरकारकडे आमदारांना खुश करण्यासाठी पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी नाही. आचारसंहितेपूर्वी परभणीत काँग्रेस काढणार कर्जमाफी आणि नुकसान भरपाईसाठी मोर्चा. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांची माहिती. वहिवाटीसाठी आणि सरबांधावरून 7 दिवसात मिळणार रस्ता. शेत रस्त्यांच्या आदेशाची 7 दिवसात अंमलबजावणी करा. मंत्री बावनकुळेंचे अधिकाऱ्यांना आदेश. तहसीलदारांच्या आदेशानंतर स्थळ पाहणी, जिओ टॅग आणि फोटो बंधनकारक. शेतकरी कर्जमाफीसाठी 30 जून 2026 ही तारीख देऊन सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली, मनोज जरांगेंचा आरोप. आणखी 6 महिने थांबायचं म्हणजे शेतकरी तोवर मरणार, त्यामुळे सरसकट कर्जमुक्ती द्या, जरांगेंची मागणी. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, पण ती सगळ्यांनाच मिळणार नाही. लहान शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल त्याबद्दल आताच मी बोलू शकणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं शेतकरी कर्जमाफी संदर्भात भाष्य. मुंबईच्या पवईत ऑडिशनच्या नावाखाली 17 मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी रोहित आर्याचा एन्काउंटर. पवईतल्या महावीर क्लासिक इमारतीत असलेल्या आर्य स्टुडिओमध्ये वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी रोहित आर्याने मुलांना बोलवलेलं. रोहित आर्याच्या तावडीतनं 17 मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचं विशेष ऑपरेशन. टॉयलेटच्या खिडकीतनं पोलिसांनी केला होता स्टुडिओत प्रवेश. एका उंच शिडीचा वापर करून पोलीस खिडकीतून शिरले. पवईतील रोहित आर्या एन्काउंटर प्रकरण. स्टुडिओतील ऑडिशन घेतानाचा व्हिडिओ समोर. आर्य स्टुडिओमधला व्हिडिओ माझाच्या. दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याने उपोषण केलेलं. त्यावेळी स्वच्छता मॉनिटर अभियानात सरकारने पैसे थकवल्याचा आरोप रोहितने केला. पवईतील रोहित आर्याच्या स्टुडिओतनं पोलिसांनी पिस्तूल, पेट्रोल, ज्वलनशील रबर सोल्युशन, लायटर केलं जप्त. या प्रकरणाचा पुढचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग. वस्तू पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची सूत्रांची माहिती. रोहितने मागील वर्षी सरकारने थकवलेले पैसे मिळावे त्यासाठी सलग काही दिवस आंदोलन केलं. त्यावेळी चक्कर येऊन पडल्यानं रोहितला सूरज लोखंडे या व्यक्तीने मदत केलेली. त्यामुळे रोहित आणि त्यांच्या कुटुंबियांनी दुसऱ्या दिवशी सूरज लोखंडेला घरी बोलवून त्यांचे आभारही मानले. पवई ओलीस प्रकरणी जखमी आजींसोबत उपमुख्यमंत्री शिंदेंनी साधला संवाद. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या माध्यमातून जखमी आजींसोबत थेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद. आजींनी धाडस दाखवल्यामुळे सर्व 17 मुलं सुखरूप असली. ओलीस धरलेल्यांपैकी एका मुलीने 1.5 तासांचा थरार एबीपी माझाला सांगितलं. ट्रायल शूट आणि वर्कशॉपच्या नावाखाली मुलांना मुंबईत बोलवण्यात आलेलं. रोहित आर्य बंदूक घेऊन फिरत होता. मुलांनी काही गडबड केली तर काहीतरी करेन अशी धमकीही त्याने दिली. रोहित आर्याच्या ओलीस नाट्यामागे थर्सडेची प्रेरणा आहे का? थर्सडे सिनेमातून रोहितने प्रेरणा घेतल्याची पोलिसांना शंका. पोलिसांची अनेक शक्यतांची तपासणी सुरू. थर्सडे सिनेमात यामी गौतमने केली होती साधर्म्य साधणारी भूमिका. रोहित आर्य पुण्याच्या कोथरूड भागातील शिवतीर्थनगरमधील स्वरांजली सोसायटीत कुटुंबासह राहत होता. रोहित आर्याचे वडील हरोलीकर नाव लावतात, तर रोहित आर्य हे आडनाव वापरायचा. रोहितचं पुण्यातलं घर सध्या बंद आहे. संजय राऊत 2 महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार. कार्यकर्त्यांना लिहिलं आवाहन करणारं पत्र. अचानक प्रकृतीत गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्यानं बाहेर जाणं, गर्दीत मिसळण्यावर मर्यादा असल्याचं राऊतांकडून स्पष्ट. हिंगोलीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश.
जळगावच्या धरणगाव नगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीतून ठाकरे सेनेच्या संभाव्य उमेदवाराचं नाव गायब. ठाकरे सेनेच्या गुलाबराव वाघ यांच्या मातोश्री रखमाबाई वाघ यांचं नाव मतदार यादीतनं गायब. रत्नाकर गुट्टेंच्या एकला चलोरीच्या नाऱ्यानंतर परभणीच्या गंगाखेडमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा. गंगाखेडमधील स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचा एखादी झेंडा फडकावणार. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची घोषणा. शिवभोजन थाळी घेण्यासाठी आलेल्या लोकांना वेठीस ठेवल्यास सरकार शिवभोजन थाळीचे पैसे देईल का? शिवभोजन थाळी चालकांचा संतप्त सवाल. गेल्या 8 महिन्यांपासून शिवभोजन थाळीची सरकारकडे 200 कोटींची थकबाकी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गृहसंपर्क अभियानाला निवडणुकीचा फटका. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपक्रम राबवला जाणार नाही. संघाच्या कार्यासंदर्भात अवगत करण्यासाठी उपक्रमाची होती रचना. महाविकास आघाडी आणि मनसेच्या उद्याच्या मोर्चाला पोलीस परवानगी देणार नसल्याची माहिती. आझाद मैदानाच्या बाहेर आंदोलनास परवानगी देता येत नसल्यानं पोलीस परवानगी न देण्याच्या भूमिकेत. दरम्यान महाविकास आघाडी आणि मनसेचा मोर्चा विना परवानगी होण्याची शक्यता. सत्याच्या मोर्चाला उद्या काँग्रेसकडनं मोजक्याच नेत्यांची उपस्थिती राहण्याची शक्यता. काँग्रेसकडनं बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार काँग्रेसचे राज्यातले प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता. केंद्र सरकारचा 3ऱ्या वर्गापासून एआय तंत्रज्ञान शिकवण्याचा निर्णय. 2026-27 पासून हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाणार. अलिबागमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. मुरुड रोहा परिसरात पाऊस. हातातोंडाशी आलेलं भात पीक फेकून देण्याची शेतकऱ्यांवर. भंडाऱ्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे लाखांदूर तालुक्यातील कापणी केलेलं भात पाण्याखाली. शेतकरी हवालदिल. शेतकरी छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध भागात जोरदार पावसाची हजेरी. शेतकऱ्यांचं नुकसान. अवकाळी पावसामुळे मका, कापूस, कांदा याचं नुकसान. गोंदियामध्ये सततच्या पावसामुळे कापणी केलेल्या धानाला शेतातच फुटले अंकुर. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला. पाऊस आणि रोगकिडींच्या प्रादुर्भावामुळे धान पिकांना फटका. धुळ्यात परतीच्या पावसाची हजेरी. खरीप हंगामाच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. काढणीला आले कापूस गेला सडून. कांद्याला देखील फुटले कोंब. शासनाने दिलेली मदत आमच्यापर्यंत पोहोचलेलीच नाही. शेतकऱ्यांची माहिती. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी वन्यजीव प्राण्यांच्या उच्छादनाने त्रस्त. पेरणीनंतर रोही निलगाईचा कोवळ्या पिकावर ताव. वन्यजीव प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. धाराशिव इथल्या पूरग्रस्तांना प्रताप सरनाईकांकडून देशी गायींचं वाटप केलं जाणार. गुजरातमधून गिर गायींची खरेदी. महापुरात अनेक गायी गेल्या वाहून. वाशिमच्या शेलू बाजारमधील नाफेड खरेदी केंद्रावर सोयाबीन नोंदणीसाठी मोठी गर्दी. इंटरनेट सर्व्हर डाऊन झाल्यानं पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना मनस्ताप. सोयाबीनच्या नाफेड खरेदीच्या नोंदणीला आजपासून सुरुवात. अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर खरेदी विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी झुंबड. सोयाबीनला प्रति क्विंटल 5,328 शासकीय दर. खासगी दरापेक्षा नाफेडचा दर जास्त असल्यानं नाफेड नोंदणी करता शेतकऱ्यांसाठी रांगा. मुंबईच्या अंधेरी पश्चिम लिंक रोडवर डीएन नगर मेट्रो स्टेशनच्या खाली रस्ता खचला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. पालिकेने रस्ता पूर्णपणे बॅरिकेड लावून केला बंद. अंबरनाथ पश्चिमेत धक्कादायक घटना. शेजाऱ्यांकडून अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून बेदम मारहाण. जुन्या वादातनं मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती. धाराशिवमध्ये दुकानात तुंबळ हाणामारी. दुकानात बसलेल्या दुकानदारावर सोबतच्या सहकार्यावर लोखंडी पट्टीने अचानक हल्ला. त्यानंतर हल्लेखोर तरुणाला दुकानातल्या तिघांकडून चोप. मारहाणीचं कारण अस्पष्ट. घटना सीसीटीव्हीत कैद. भंडाऱ्याच्या कान्हळ गावात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण. 200 पेक्षा अधिक नागरिकांवर उपचार. गावामध्ये आरोग्य विभागाचं पथक दाखल. गावात पुरवठा करण्यात येणाऱ्या नळ जोडणीत दूषित पाण्याचा पुरवठा. पालघरमधील बालमृत्यूची मागील 6 महिन्यातली धक्कादायक आकडेवारी समोर. 0 ते 6 वयोगटातल्या तब्बल 138 बालकांचा मृत्यू. 294 बालक दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याची माहिती. चंद्रपुरात वाघिणीचे प्रवाशांवर हल्ले. 2 हल्ल्यानंतर वन विभागाने उपाययोजना. चंद्रपूर मूल रस्त्यावर वन विभागाकडून जाळ्या. आतापर्यंत वाघिणीच्या 2 हल्ल्यात 1 जखमी. वाघीण वाहन आणि प्रवाशांवर धावून जाते. कार्तिक नवमीला विठ्ठल दर्शनाची रांग गोपाळपूरपर्यंत. कार्तिक यात्रेसाठी हजारो भाविक पंढरपूरमध्ये दाखल. दर्शनाची रांग गोपाळपूर इथल्या 9व्या पदराशेडपर्यंत पोहोचली. विठ्ठल दर्शनाला लागतोय 15 ते 18 तासांचा वेळ. कार्तिकी यात्रेची जोरदार तयारी सुरू. चंद्रभागा, वाळवंट आणि मंदिर परिसर ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम. नव्या मुंबई महापालिकेची टीम 50 कर्मचाऱ्यांसह शहरात दाखल. गेल्या 4 दिवसांपासून सफाई मोहीम सुरू. कार्तिकी यात्रेला अतिवृष्टी आणि महापुराचा मोठा फटका. यंदा 30% जास्त भाविक संख्या घटली. अतिवृष्टीमुळे अनेक भागात अजूनही शेतात पाणी. दरम्यान वारकऱ्यांचं शेतीच्या कामाला प्राधान्य.
मध्य प्रदेशच्या अशोकनगर जिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर. उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाने हॉस्पिटलच्या बेडवर दारूची पार्टी केली. नर्सने रुग्णाला पाहुण्यांसोबत बेडवर बसून दारू पिताना पकडलं. इटलीमध्ये पुरामुळे हाहाकार. इटलीतल्या टस्कनीमधील लिव्होर्नो शहरात पूरसदृश परिस्थिती. अनेक ठिकाणी वाहनं पाण्यात आली. अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधील परिस्थिती मुसळधार पावसानंतर आणखी बिकट. वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळील परिसरात पाणी. परिसरात भीतीचं वातावरण. कॅरिबियनमधील हैतीमध्ये चक्रीवादळानंतर प्रचंड विनाश. वादळानंतर आलेल्या पुरात 25 जणांचा मृत्यू. वादळाला मेलिसा असं नाव देण्यात आलं. दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाला मुंबई उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील. छत्रपती शिवाजी महाराज या नावावर कुणाचाही एकाधिकार नाही. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट या कंपनीने केलेल्या कॉपीराईट उल्लंघनाच्या आरोपांवर न्यायालयाचा निर्वाळा.